अरे काय कडक ऊन पड बाबा. आणि एवढ्या कडक उन्हात त्या टिल्लू राणीला थंडी वाजत असेल. अरे निर्णय तसे घेतात राव. अरे हे मुस्लिम बांधव काय करायला लागले. अरे तुम्ही काही बी निर्णय घेता का राव. मग असं हे आपल्याला निर्णय पटला नाही. तुम्ही खुशालच म्हणायला लागले की आम्ही आता गो हत्या करणार नाही, गाई विकत घेणार नाही. तुम्हीच हे करायला लागले, मोर्चेनं आंदोलन करायला लागले की बाबा हे करा, गाईला पशु राष्ट्रीय पशु घोषित करा. असं कुठं असते का. तुम्ही का त्या टिल्ल्याचं खाता का करिअर. मग टिल्ल्या कशावर बोलन, कोणावर बोलन. अरे काय तू हे असं नसते. हे बघा कसं आहे, ज्याला त्याला पोट आहे बघा. म्हणजे लोक म्हणतात ती म्हण आहे बाबा, पाठीवर मारा पण पोटात मारू नये, आहे का नाही. पोटावर कशाला मारता तुम्ही. तुम्ही त्याच्या तुम्ही तर मग असं केलं त्याच्या वॉचवरच लागतील. बरं ते एकाचं नाही ना, 4-5 जणांचं करिअर खतम झालं ना. मग त्यांनी कशावर बोलावं, कोणावर बोला आता ते कसं बोलायचं. हां काय ते गोमातावर किती राजकारण चालू होतं. तुम्ही याच्यातच समाप्त करून टाकलं. हे मुस्लिम बांधाचा निर्णय ना हे अतिशय चुकीचा आहे राव. हे मला पटल्याच नाही. मला नाही, बऱ्याच जणाला पटला नाही. म्हणजे अरे आम्ही अंधभक्ताच्या याच्यामधून येतो कुळातून, मग आम्हाला कसं पटणार आहे ते काय बे. आता अंधभक्ताचं आमचं कसं व्हायचं. आम्ही कशावर बोलायचं. हे चुकीचं आहे राव.